जय श्रीराम मित्रांनो, मी स्नेहल स्वागत करते तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे वटपौर्णिमा. तर आज वटपौर्णिमेचा ब्लॉग आहे. आत्ताच आंघोळ झाली आहे माझी आणि आजारी असल्यामुळे आवाज थोडा वेगळा येत असेल, समजून घ्या. आत्ता आंघोळ झाली आहे, देवपूजा पण झाली आत्ताच. तर बघा आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे, कशी होती माझी आजची वटपौर्णिमा. दुसरी वटपौर्णिमा आहे. मागच्या वर्षी ह्या टायमिंगला माझं सगळं आवरलं होतं, मी वडाला जाऊन आली होती. आज उशीर झाला आहे आजारी असल्यामुळं उठायला, त्यामुळं अजून काय आवरलेलं नाही. इथून पुढं आता आवरायचं, मग जायचं. बघा कसं होतं आजचा ब्लॉग. तर मित्रांनो, आता माझं आवरलं आहे काम सगळं, कपडे वगैरे झालेत आणि आता आम्ही निघालो आहे वटपौर्णिमेचं साहित्य आणायला, जे काय लागणार आहे ते सगळं. बघा आत्ताच कपडे झालेत, वरती दिसत असतील, इथून नाही दिसत. आत्ताच आवरले सगळं आणि आता निघालो साहित्य आणायला वटपौर्णिमेचं. तर चल, इकडं जाईल तिकडं असतो. व्हिडिओ चालू केला की असं करते. नाही मागच्या वेळेस कसं काय काय माहिती. कुठे ठेवलं बांगडे त्याच्या पुढं आहे ना. एवढं भेटले, बाकीचं घ्यायचं. उद्या बाजार आहे, आज पाहिजे होता बाजार, म्हणजे भेटला सगळं. तर मित्रांनो, आता माझं आवरले आणि आम्ही निघालो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे ते, आणि आपल्यासोबत आहे कोमल, नवीन नवरीबाई. तर चला आता आपण पूजा करून घेऊया. मित्रांनो, नवरीबाई आमच्या अशा आहेत की कॅमेरा एकदा फिरवला की त्यांच्या पोज चालू होतात. त्यांना पोज द्या असं सांगावं लागत नाही. कोमलची पण पहिलीच वटपौर्णिमा होती, त्यामुळे ती माझ्यासोबत आली होती, कारण तिला पण माहीत नव्हतं पूजा कशी करायची असते ती. आणि मला पण थोडंच माहीत होतं, मला पण जास्त काही माहिती नव्हतं. तर तिथल्या काकूंना विचारून आम्ही तशी पूजा केली. साडी विथ ती दोरा आणि ती तांब्या पाण्याचं सगळं एकदम मॅनेज होत नव्हतं, त्यामुळे अशी गोंधळ उडला होता सगळा. आणि कोमलला पण साडी नीट आवरता येत नव्हती, तिची साडी बघून मला हसायला येतं. पण छान नेसली होती तिनं, पण मॅनेज होत नव्हतं सगळं. दोरा, ती तांब्या, ती साडी, सगळं मॅनेजच होत नव्हतं, सावरता येत नव्हतं एवढं व्यवस्थित. त्यामुळे अशी गडबड झाली ती आमच्या दोघींची पण. आणि मित्रांनो, इथं त्या काकू म्हणत होत्या की कोणतरी म्हणलं की दूध पण लागतं वाटतं, तर त्या काकू म्हणत होत्या की वारुळाला जायचंय का दूध पण आणायला. कॉमेडी होत्या एकदम, पण छान होत्या. आणि गडबड पण होती खूप जायची, कारण कोमलची पेपर होता आणि तिची पहिलीच वटपौर्णिमा होती आणि पेपर होता, त्यामुळं तिला पेपरला जायची गडबड पण होती. पण त्यातून पण मॅडमनी काय फोटोशूट आणि व्हिडिओ शूट सोडला नाही. मॉडेल आहे एक नंबर आमचं. फोटोशूट म्हणलं की ती पोजला काय तोडच नसती त्यांच्या. पेपर होता तरी पण मॅडमनी फोटो वगैरे सगळं व्यवस्थित काढून मगच पेपरला गेल्या. पण ठीक आहे, कारण पहिलीच वटपौर्णिमा आहे, हौस असती. आणि त्यात कोमल जरा जास्तच हौस आहे, तिला असं प्रत्येक सण चांगलं सेलिब्रेट करायला, हौस करायला आवडते पहिल्यापासूनच. कारण आम्ही लग्नाच्या आधीपासून बघतोय, इथं राहायला आल्यापासून तिला खूप आवड आहे सगळ्या गोष्टींची, हौसेनं करते सगळ्या गोष्टी. बोला की तुम्ही धरताय का? हां. तर मित्रांनो, आता आपलं झालेली आहे वटपौर्णिमा आणि आता आपण निघालोय घरी. तर मित्रांनो, असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. बाय.